नमस्ते. कालच्या व्हिडिओमध्ये देवव्रत म्हणजेच भीष्म पितामह यांचा जन्म कसा झाला हे मी तुम्हाला सांगितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की भीष्म पितामहाच्या प्रतिज्ञेबद्दल. महाभारतातील असे एक व्यक्तिमत्व, त्यांच्या नावाचाच अर्थ आहे की भयानक प्रतिज्ञा घेणारा, जे म्हणजे देवव्रत. त्यांना आपण भीष्म पितामह म्हणून ओळखतो. देवव्रत हे हस्तिनापूरचे राजा शंतनू आणि गंगेचे पुत्र होते. गंगेने त्यांना पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ गुरूंकडून शिक्षण दिले होते. भगवान परशुरामाकडून शस्त्रविद्या आणि देवगुरु बृहस्पती यांच्याकडून राजकीय शिक्षण घेतले होते. ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर एक विद्वान राजपुत्रही होते. जेव्हा राजा शंतनू सत्यवतीच्या प्रेमात पडले, तेव्हा सत्यवतीच्या वडिलांनी एक अट घातली की तिचीच मुले हस्तिनापूरचे राजे होतील. वडिलांच्या सुखासाठी त्यांनी स्वतः राजगादीचा त्याग केला. इतकेच नाही तर आपली मुले गादीवर दावा करतील म्हणून त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली. त्यांच्या या कठोर निर्णयामुळे आकाशातून देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि तेव्हाच त्यांचे नाव भीष्म असे पडले. तेव्हाच राजा शंतनू यांनी देवव्रतवर म्हणजे भीष्म पितामहावर खुश होऊन इच्छाशक्ती मृत्यूचे वरदान दिले. कुरुक्षेत्राच्या युद्धात 10 दिवस त्यांनी कौरवांच्या बाजूने सेनापती म्हणून नेतृत्व केले. शेवटी धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी शिखंडी समोर आपली शस्त्रे खाली ठेवली आणि बाणाच्या शय्येवर पडले. भीष्म पितामह हे त्याग आणि कर्तव्याचे प्रतीक मानले जातात. स्वतःचे सुख बाजूला सारून त्यांनी वडिलांसाठी आणि राज्याच्या निष्ठेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. म्हणून आजही त्यांचे नाव आदराने भीष्म पितामह म्हणून घेतले जाते. तुम्हाला जर या महान योद्ध्याची स्टोरी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि असेच महाभारतामधील नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.